या सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं सेकंडरी एज्युकेशनसाठी. सो लेट्स गो. व्हॉट इज दॅट वी विल लर्न अबाउट दॅट थिंग. तर बघा, आफ्टर द इंडिपेंडन्स एज्युकेशन द मिनिस्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद decided to bring about the fundamental changes in the field of the education, and the University Education Commission was set up for this purpose, and the commission recommended the appointment of the separate commission for the secondary education, and according in 1952 or 1953 the Mudaliar Commission was appointed, and at the time, the pattern of the education was considered as the 11 plus 4, 11 plus 4, and the first degree, or we can say, for the first degree, all of the we can say 11 plus 3 plus 1 अशा प्रकारचे येस अशा प्रकारचा आपला हे पॅटर्न होता. तर बघा, बेसिकली यांनी काय सांगितलं, की जो आपला माध्यमिक शिक्षण होतं, माध्यमिक शिक्षणाचा म्हणजे आपल्या पूर्ण एज्युकेशनमध्ये बघा 1947 नंतर जसं आपण लास्ट सेशनमध्ये बघितलं होतं, 1947 नंतर आपली परिस्थिती जसं आपण बघत होतो, की फक्त 17% जे लोक होते ते आपले शिक्षित होते. तरी जो शिक्षणाचा जो पर्सेंट होता तो वाढवण्यासाठी, तो शिक्षणाचा पर्सेंटेज वाढवण्यासाठी आपले जे एज्युकेशन मिनिस्टर होते त्यावेळेचे इंडिया जस्ट स्वतंत्र भारताचे आपण बोलत होतो ते आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी डिसाईड केलं होतं की आपल्याला अशा प्रकारचे काही चेंजेस करण्यात यायला हवे की जेणेकरून भारताच्या प्रत्येक एका नागरिकाकडे म्हणजे प्रत्येक एका नागरिकाकडे आपण होतं एज्युकेशन आलं पाहिजे, तो शिकला पाहिजे. तर बघा, त्यासाठी त्यांनी काय केलं, तर यासाठी त्यांनी एज्युकेशन युनिव्हर्सिटी म्हणजे काय ओके, युनिव्हर्सिटीला आपण म्हणू शकतो विद्यापीठ शिक्षण आयोग त्यांनी नेमलेले होते, आणि हे नेमण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये काय केलं होतं, या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र असा आयोग निर्माण व्हावे अशा प्रकारे त्यांनी घोषणा केलेली होती. स्वतंत्र शिक्षणासाठी किंवा आपण हे सेकंडरी एज्युकेशन म्हणजे त्या माध्यमिक शिक्षणासाठी एक स्वतंत्र योजना कायम व्हावी अशा प्रकारचे त्यांनी प्रस्ताव मांडला होता, आणि त्याच प्रस्तावावरती आपण होतो त्या कमिशनला आपण एक सेकंडरी कमिशन बनवलं होते, ज्याला अकॉर्डिंग टू 1952 आणि 53 मध्ये आपण होतो मुरलीधर और मुदिलार कमिशन हे आणण्यात आले, अपॉइंटमेंट केले होते, आणि त्यांच्यानुसार म्हणजे त्यांच्या आदेशानुसार म्हणजे बघा काय झालं होतं की युनिव्हर्सिटीने सांगितलं होतं की आपल्याला सेकंडरी सिस्टमची गरज आहे. तर सेकंडरी सिस्टम किंवा सेकंडरी एज्युकेशन सिस्टम किंवा माध्यमिक शिक्षणाची गरज आहे. तर माध्यमिक शिक्षण कसं हवंय ह्याचे पाया किंवा ह्याचे जे धोरण आहेत किंवा ह्याचे जे प्लॅनिंग आहे हे कोणाकडून घेण्यात आलं, ते होते मुदिलार कमिशन कडून, किंवा मुदिलार जे संघटना होती आपण मुदलियार आयोग यांच्याकडून अशा यांच्याकडून माध्यमिक शिक्षण कशावं ह्यांचे धोरण घेण्यात आले, आणि त्यांनी आपल्याला 2 फॉर्म्युला झाले. ते 2 फॉर्म्युला म्हणजे कोणते, की +11+4 हा एक फॉर्म्युला होता, जेणेकरून आपण जे डिग्री जे आपलं किताब आहे किंवा आपण बोलतो पदवी आहे ते आपण हासिल करू. आणि दुसरं त्याने सांगितलं होतं 11+1+3 अशा प्रकारे आपण म्हणजे धारण आपले हे आहे पदवी आहे ते धारण करू शकतो, राईट. सो त्याच्यानंतर आपण बघूया की त्या कमिशनचं वर्क काय होतं. बघा, कोणत्या कमिशनचं आपण बोलतो, मुदलियार कमिशनचा नाही, ओके लेट मी सी. हां, तो बघा द सेकंडरी कमिशन म्हणजे काय, माध्यमिक शिक्षणाचा जो आयोग होता त्या आयोगाचं कामकाज कसं होतं ते आपण बघून घेणार आहोत. तर बघा, द एज्युकेशन ओके द कमिशन स्टडीज secondary education and the nature of the curriculum, medium of the instruction, the teaching method, and made the certain recommendation. This commission proposed the concept of the secondary education or higher secondary education. However, it was found difficult to implement it all over the कंट्री. म्हणजे बघा, बेसिकली त्यांनी काय सांगितलं होतं की बेसिकली त्यांनी माध्यमिक शिक्षण संस्थेला कशा प्रकारचे वर्ग असले पाहिजे. बघा, आयोग माध्यमिक शिक्षण यांनी अभ्यासक्रमाचं स्वरूप, म्हणजे शिक्षणाचे माध्यम म्हणजे बघा आपल्याला 4थी मध्ये किंवा 7वी मध्ये जशा प्रमाणे शिकवता येतात त्याचप्रमाणे आपल्याला 10वीला किंवा 9वीला शिकवतात का? आता नाही. आपल्याला तेव्हा शिकवण्याची जी पद्धत असते किंवा सांगण्याची जी पद्धत आहे ती वेगळी होते, आणि आपल्याला तेव्हा समज सुद्धा वेगळी होत असते. तर त्या बदलामध्ये त्या स्वरूपामध्ये बदल करण्याचा आणि ह्याच्यामध्ये बदल करण्याचा आणि काही चांगले चेंजेस आणण्याचे काम त्या आयोगानुसार होत होते, आणि त्या आयोगानुसार होत होते. परंतु गोष्ट अशी झाली की हा संपूर्ण देशात त्या
व्यवस्थेच्या अंमलबजावणी करणे थोडे अवघड होते. कारण संपूर्ण देशाद्वारे ते अशा प्रकारच्या गोष्टींची अंमलबजावणी करणे हे अवघड होते. हे अवघड होते. आपल्याला ते दिसू शकतं. तर बघा, आता बघूया डू यू नो सेशनमध्ये द महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड द सेकंडरी अँड द हायर सेकंडरी एज्युकेशन was established on the 1st of the January 1966 at Pune. The board conduct the school leaving examination of standard 10 and the standard 12. The board also published the periodical called the Shikshan संस्कार और संक्रमण शिक्षण संक्रमण. तर बघा, बेसिकली आपण जर 11 म्हणजे सॉरी 11th ना आपण 10वी आणि 12वीचे जर आपण मार्कशीट किंवा बोर्ड मार्कशीट जर बघितलं, तर त्याच्यामध्ये बघा, आपण नेहमी म्हणतो बोर्डाची परीक्षा आहे, बोर्डाची परीक्षा आहे. तर बोर्डाची परीक्षा नेमकी काय? तर बघा, आपला जो बोर्ड आहे म्हणजे कोणता महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड द हायर सेकंडरी एज्युकेशन यांच्याद्वारे किंवा या बोर्डाद्वारे काय होतं, या बोर्डाद्वारे परीक्षा घेण्यात येते. ते ह्या 10वी आणि 12वीचे आणि त्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाद्वारे आपण बघू शकतो, की त्यांचा जर हे बघितलं आपण मार्कशीट वगैरे बघितलं, तर मार्कशीटवर यांचं नाव आपल्याला दिसून येतं. बल्कि आपल्या जर 8वी 9वीचे जर आपण बघितलं, त्याच्यावरती शाळेचं नाव दिसतं. परंतु 10वी आणि 12वी आपल्याला बोर्डाचे नाव हे दिसत असतात. आणि त्यांनी त्या आणि बोर्ड हे फक्त एवढंच नाही, तर ते अजून कशाला शिक्षण संक्रमण या मासिक महामंडळाच्या वतीने प्रसारित केले जाते. तर बघा, दिस इज द थिंग. अशा प्रकारचं थिंग आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये ज्याप्रमाणे आपण कशात सेकंडरी एज्युकेशनचं कमिशन आहे, त्या कमिशनच्या कामाबद्दल आपण बोलत आहोत. तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे कमिशन किंवा हा जो बोर्ड आहे, हा काम करतोय शिक्षणासाठी हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तर बघा, ज्याप्रमाणे बोर्डाचा नियम चेंज झाला, आपण नेहमी बोलत असतो, आपण ह्या गोष्टी बोलतो, बोर्डाचा नियम झाला किंवा बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न चेंज झाला, सिलेबस चेंज झाला. अशा छोट्या-मोठ्या गोष्टी आपण नेहमी बोलत असतो. तर ह्याचा अर्थ काय आणि ते कोणाकडून येतात? ते म्हणजे ते आदेश कोणाचे असतात? तर हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन यांचे ते आदेश असतात किंवा ह्यांच्यात तो करण्यात आलेला बदल असतो. ठीक आहे? जो महाराष्ट्रापुरता आहे आपण ते बोलू शकतो. बिकॉज इट इज अ महाराष्ट्र स्टेट बोर्ड, राइट? आता आपण बघूया द कोठारी कमिशन. द कोठारी कमिशन आपण बघून घेणार. तर कोठारी कमिशन म्हणजे कोठारी आयोग, कोठारी आयोग. तर कोठारी आयोगमध्ये काय झालं होतं? तर बघूया. इन 1964 म्हणजे 1964 मध्ये द कमिशन वॉज अपॉइंटेड अंडर द चेअरमन ऑफ द डॉक्टर एस और डी.एस. कोठारे and Dr. we can say the J.P. Naik to made the valuable contribution to the work of the commission. Work of this commission. The commission was also the recommended the pattern that is 10 plus 2 plus 3 the pattern for the secondary and the university education, higher secondary and the university education. तर बघा, this system was implemented from the 1972 and this commission also suggested the uniform national system of the education and it inclusion the mother tongue Hindi English in education as well as the okay, तर इथपर्यंत आपण बोलूया as well as the counting education, the adult education, education by the correspondence, and the open universities to make the education the trickle down to the lowest rung for the society. So बघा, इथपर्यंत आपण बघूया लोअर फॉर द सोसायटी. ओके. सो पुढचं बघूया. इट ऑल्सो द रिकमेंड द increase the provisions in the government's budget for expenditure on the education of the neglected section लाइक द शेड्यूल कास्ट अँड दी ट्राईब. तर बघा, बेसिकली ह्यांनी काय केलं होतं, जे कोठारी आणि जे कोठारी आणि जे जे.पी. नाईक, डॉक्टर डी.एस. कोठारी आणि जे.पी. नाईक यांनी काय केलं होतं, यांनी बेसिकली ह्यांची जी आयोग होता, यांचा जो आयोग म्हणजे जो कमिशन होता, त्या कमिशननी काय केलं होतं, या कमिशनने 1964 साला यांनी कमिशन चालू केले होते आणि त्यांनी 10 म्हणजे कशी 10वी प्लस 12वी प्लस ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी अशा प्रकारचा पॅटर्न त्यांनी बनवला. म्हणजे काय 10 प्लस 2 प्लस 3 जो आता आपण फॉलो करत आहोत तो पॅटर्न 10 प्लस 2 प्लस 3 हा जो पॅटर्न आहे तो फॉलो करण्यात आला होता, तो करण्यात आला होता आणि प्लस आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी माध्यमिक म्हणजे बघा सेकंडरी म्हणजे आपण बोलतो 8वी, 9वी, 10वी दॅट इज सेकंडरी, हायर सेकंडरी 11वी आणि 12वी नंतर युनिव्हर्सिटी एज्युकेशन म्हणजे काय आपण जे 13वी, 14वी, 15वी जे आपण बोलतो फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर अशा प्रकारचं आपण अशा प्रकारचं आपण सिनेरिओज घेतलेलं पाहू शकतो. सॉरी. या.
सो दिस वॉज द थिंग. अशा प्रकारे आपण बघू शकतो, की कोठारीने आणि जे.पी. नाईक, डॉक्टर जे.पी. नाईक आणि डॉक्टर डी.एस. कोठारी यांनी अशा प्रकारचे चेंजेस करण्यात आले आणि याच्यामध्ये फक्त एवढंच नाही, तर याच्यामध्ये आपला कोणते-कोणते गोष्टी आहेत त्यांनी नमूद केलेले होते. तर त्यांनी फक्त शिक्षणच नाही, तर त्यांनी मदर टंग, त्यानंतर वेगवेगळ्या भाषा, नंतर जे एक प्रॅक्टिकल्स वगैरे आपण जे बोलतो, हां, प्रॅक्टिकल्स म्हणजे कामकाज वगैरे हे. नंतर ॲडल्ट एज्युकेशन म्हणजे काय प्रौढ शिक्षण. प्रौढ शिक्षण त्यांनी ते सुद्धा याच्यामध्ये हे केलं होतं. बघा कोणते-कोणते मातृभाषा, हिंदी व इंग्रजी भाषा यांचे शिक्षण. तर बघा नंतर त्यांनी काय केलं शिक्षणाच्या तळासाठी झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण. नंतर बघा प्रौढ शिक्षण, नंतर पत्राद्वारे शिक्षण. पत्राद्वारे शिक्षण म्हणजे काय? तर आपण बोलतो बेसिकली बेसिकली हां, बेसिकली आपल्याकडे असा पॅटर्न असतो, की डिस्टन्स एज्युकेशन आपण बेसिकली म्हणत होतो. म्हणजे आपण आहोत घरी, परंतु आपण त्यांच्या घरी बसून आपण एज्युकेशन घेऊ शकतो किंवा त्यांचं आपण शिक्षण घेऊ शकतो. किंवा आपण होतो, की बेसिकली आपल्याला माहिती आहे असं बाहेरून शिक्षण घेणे, म्हणजे जसं युनिव्हर्सिटीमधून आपण बघतो बेसिकली. तर ते जे आहेत ते मुक्त विद्यापीठ आपण बोलवतो, की जेणेकरून क्लास अटेंड न करता सुद्धा आपण क्लास अटेंड न करता सुद्धा आपण परीक्षेला बसू शकतो. ते म्हणजे मुक्त विद्यापीठामध्ये असलं तर आपण अशा प्रकारचे गोष्टी करू शकतो. जेणेकरून जेणेकरून जे काही गरीब लोकं असतील, ज्यांना काम करणं भाग आहे, परंतु त्यांना शिकायची पण इच्छा आहे. ते लोकं आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात. म्हणजे पहिले कसं व्हायचं, की बघा जर आपल्याला शिकावं लागत असेल, तर आपल्याला कामकाज सगळं बंद करावं लागेल. कारण आपल्याला अटेंडन्स देणं हे गरजेचं भागच असतं. परंतु मुक्त विद्यापीठमुळे किंवा अशा प्रकारच्या सुविधामुळे म्हणजे ओपन युनिव्हर्सिटी ह्यांच्यामुळे काय झालं, ह्यांच्यामुळे विद्यार्थी काय करतो, अ, विद्यार्थी हा शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये न जाता, विद्यापीठामध्ये न जाता, तो आपलं शिक्षण पूर्ण करू शकतो. परंतु त्याला पेपर वगैरे हे द्यावे लागतात हां. पेपर वगैरे एक्झाम्स वगैरे होते, ते द्यावे लागतात. याचा अर्थ नाही की तुम्ही ॲडमिशन घेतलं मुक्त विद्यापीठमध्ये आणि आपल्याला पदवी भेटेल, अशा प्रकारचा कोणताही गैरसमज मनात ठेवू नका. मुक्त विद्यापीठमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची सोय असते. आपल्याला फक्त एकच सोय असते, की आपल्याला बाहेरून एक्झाम देता येतं आणि आपलं शिक्षण पूर्ण करता येतं. परंतु इन द एंड शेवटी आपल्याला एक्झाम देणं हे गरजेचं आहे. तर बघा, ही सोय कोणासाठी असते, की जे विद्यार्थी अतिशय गरीब आहेत, की जे लोकं त्यांना काम करणं गरजेचं आहे, परंतु त्यांना शिक्षण घेण्याची पण आवड आहे. असे लोकं मुक्त विद्यापीठाचा सहारा घेत असतात आणि आपले जे गरजा आहेत ते पूर्ण करत असतात. तर अशा प्रकारचे जे चेंजेस करण्याचे शिफारिश किंवा अशा प्रकारचे चेंजेस करण्याची माहिती किंवा अशा प्रकारचे चेंजेस करण्याचा एक ॲडव्हाइस त्यांनी गव्हर्नमेंटला दिली आणि गव्हर्नमेंटने ते मान्यही केलेले आपल्याला आता दिसत. कारण अशा प्रकारचे सिस्टम्स आज आपण या डेटला बघत. तर आता जरी तुम्ही 9वी मध्ये आहात, परंतु जसं 10वी, 11वी, 12वी मध्ये जाल, जसं हळू मोठे व्हाल, तसं वाटल्यास आपले भाऊ-बहीण असतील तर त्यांना विचारा. तर त्यांना अशा गोष्टी माहिती असतील. म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीज, नंतर डिस्टन्स एज्युकेशन, त्यानंतर आपण बोलू शकतो ॲडल्ट एज्युकेशन. नंतर त्यांना कॉलेजमध्ये आपल्याला लँग्वेज, लिटरसी अशा प्रकारचे भाषामध्ये किंवा भाषेमधले प्रौढ ज्ञान घेण्याची सुद्धा सुविधा त्यांच्याकडे असते आहे. राइट? बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट अडॉप्टेड द 10+2+3 पॅटर्न इन 1972 अँड दे कंडक्टेड द फर्स्ट 10th बोर्ड एक्झाम इन 1975. तर बघा, त्यांनी आपल्या भारतामध्ये ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली 10वी ची परीक्षा बोर्डाची एक्झाम ही 1975 ला झाली होती आणि महाराष्ट्राने 1972 ला 10वी प्लस 12वी प्लस ग्रॅज्युएशन असा 10+2+3 असा धोरण त्यांनी स्वीकारलेला आहे. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. आता आपण बघूया पुढचं थिंग. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द एज्युकेशन अकॉर्डिंग टू द कोठारी कमिशन. म्हणजे कोठारी जे कमिशन होतं, कोठारी जे आयोग होतं, कोठारी आयोग यांनी कशाप्रकारे सांगितलं शिक्षणाचे उद्दिष्ट काय-काय असले पाहिजे ते. तर बघा, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द एज्युकेशन सिस्टमचे शिक्षणाचं उद्दिष्ट काय असणार? तर मॉडर्नायझेशन ऑफ द एज्युकेशन, द सोशल एंड द नॅशनल इंटिग्रेशन, द नेचर ऑफ द सोशल मोरल अँड द स्पिरिच्युअल व्हॅल्यूज, नंतर एज्युकेशन अँड द प्रोडक्टिव्हिटी, देन द सिक्युरिटी अँड द स्ट्रेंथनिंग ऑफ द डेमोक्रेसी. म्हणजे बघा त्यांनी काय-काय गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर बघा शिक्षणाचे आधुनिकीकरण, नंतर आपण म्हणतो सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, नंतर सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना, शिक्षण व उत्पादन व लोकशाहीचे संरक्षण, संवर्धन. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिक्षणातून भेटत असतात. जसं बघा बेसिकली आपल्याला सांगतो, की आपले जे लँग्वेजेस आहेत, तर मॉडर्नायझेशन एज्युकेशन सायन्सनुसार आपल्याला ते सगळं काय सायन्स अँड मॅथ्सनुसार आपल्याला ते सगळं काय कळत असतं. म्हणजे विज्ञान आणि गणितामुळे आपल्याला ते सगळं कळत असतं. नंतर आपण इतिहास किंवा भूगोल
किंवा नागरिकशास्त्र यांच्यामुळे आपल्याला काय होतं, हे जे गोष्टी आहेत, हे जे व्हॅल्यूज आहेत, म्हणजे सोशल इन्क्लुजन, नॅशनल इंटिग्रेशन, म्हणजे आपली एकात्मता, हे ह्याच्यामुळे कळत असते. नंतर नॅचरल ऑफ सोशल, मोरल, स्पिरिच्युअल व्हॅल्यूज हे सुद्धा आपल्याला इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल किंवा भाषा याबद्दल आपल्याला कळतं. भाषा म्हणजे काय, की हिंदी, इंग्लिश, हिंदी, इंग्लिश किंवा आपण बोलतो बेसिकली हिंदी, इंग्लिश, मराठी किंवा संस्कृत ह्या ज्या काही भाषा आहेत, त्या भाषेनुसार आपल्याला आपल्या स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक गोष्टी सुद्धा कळत असतात. देवादेवाच्या गोष्टी, आपण संतांच्या गोष्टी ऐकत असतो. दिस इज द थिंग. आणि त्याचबरोबर आपण एज्युकेशनल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे प्रॅक्टिकल जे आपण लॅबोरेटरीजमध्ये करतो. लॅबोरेटरीमध्ये म्हणजे प्रयोगशाळेमध्ये जे आपण प्रॅक्टिकल करतो, त्यानुसार आपल्याला शैक्षणिक शिक्षणासोबतच आपल्याला प्रोडक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला काम करण्याचे उत्पादन आणि नवीन-नवीन प्रयोग करण्याची अ, काय होतं, नवीन-नवीन प्रयोग करण्याची जिज्ञासा सुद्धा वाढत जाते. सो दिस इज द थिंग. अशा प्रकारच्या काही गोष्टी ज्या आपल्याला कळत आहेत, ते आता आपण बघूया. नेक्स्ट पॉइंट द हायर एज्युकेशन. तर आतापर्यंत आपण जे बघितलं होतं सेकंडरी एज्युकेशन. सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच काय, की 10वी पर्यंत 10वी आणि 10वी 10वी आणि डिग्रीपर्यंत आपला काय सफर असला पाहिजे आणि आपल्या शिक्षणाचे उद्दिष्ट काय असले पाहिजे, हे आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट आपण बघूया हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षण म्हणजे जे आपण बोलत होतो नेक्स्ट दॅट वी विल लुक ॲट. तर ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. So let's get and start with that. So let's go. Yeah. So here is the point that is higher education. तर आपण उच्च शिक्षण हा पॉइंट आहे. एज्युकेशन इन द पोस्ट इंडिपेंडन्स एरा. तर आपण काय बघणार आहोत, की स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आपली भारताची शिक्षणाची संस्था कशी होती, ते आपण बघून घेणार आहोत. तर बघा, आफ्टर इंडिपेंडन्स इन 1948 द सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट द युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन होल्ड द चेअरमन वॉज द डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते? चेअरमन होते आपल्या युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशनचे. And its function included the financial grants and the standard of the university of their कोऑर्डिनेशन ऑफ देअर कोऑर्डिनेशन म्हणजे त्यांनी काय केलं होतं, म्हणजे डॉक्टर सारापल्ली राधाकृष्णन हे कसे होते, तर यांना एज्युकेशन सॉरी व्हॉट वी कॅन से ओके. सो दॅट इज द युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन यांचे ते अध्यक्ष होते आणि त्या अध्यक्षाने आणि त्यांनी काय केलं होतं, म्हणजे काय युनिव्हर्सिटी एज्युकेशन म्हणजे आपण काय बोलत होतो, त्याला विद्यापीठ शिक्षण आयोग, विद्यापीठ शिक्षण आयोगाचे त्यांना नियुक्ती केली होती. अध्यक्षच्या जागी त्यांना नियुक्ती त्यांना केली होती आणि या आयोगाकडून आर्थिक या या आयोगातून ज्या आयोगाकडून आर्थिक विद्यापीठांचा दर्जा कशाप्रमाणे आपण वाढवतो, हाऊ वी कॅन मेंटेन दॅट थिंग्स, व्हॉट इज दॅट, दॅट इज बेसिकली द स्टँडर्ड ऑफ अवर एज्युकेशन अँड अगेन द फायनान्शियल ग्रँट म्हणजे कशा कशामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटला कोणत्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीमध्ये नाही, ह्या सगळ्या गोष्टी बेसिकली आपल्याला तिथून कळत असतात. आणि म्हणजे त्याचा जो रेफरन्स गव्हर्नमेंटला म्हणजे पीएमला जे प्राईम मिनिस्टर आहे त्यांना कशाप्रमाणे ते करू शकतात. आणि प्लस आपण मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षण मंत्री आहे. तर शिक्षण मंत्री कशाप्रमाणे काम करू शकतात आणि त्यांना एक सल्ला देण्याचं काम त्याला कमिशन होते. त्याचे अध्यक्ष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण होते. अँड दे डिड ऑल्सो व्हॉट दे डिड आणि त्याचं मेथड ऑफ फंक्शनिंग कसं होतं, दॅट वी विल फाइंड आउट, दॅट वी विल लुक ॲट. सो सी व्हॉट इज दॅट, द कमिशन accepted the 5-year plans. The commission accepted the 5-year plan method. It began to the sanction and the disburse the grants to the university on the behalf of the government, and the commission undertakes the planning of the university education, the cooperation of the syllabi, or that is syllabus, upon we can say the syllabus, the giving the primacy to the national need through the education and the planning and implementation of the various schemes and the higher education. It has done the or valuable work to establishing the university development counseling center to advocate the studies for the for the post graduation education and establishing the new university. After the advent of television in India, it's initiated the country-wide classroom or country-wide classroom program, which telecast by the Doordarshan on the behalf of this commission. तर बघा, त्यांनी किती मोठं काम केलं होतं आणि कोणत्या मोठ्या कामाकडे ते आपण वळलं होतं ते आपण बघूया. बघा, नेक्स्ट त्यांनी कार्यपद्धती काय होती, या आयोगानंतर या आयोगाने 5 वर्ष पद्धती स्वीकारले होते आणि या विद्यापीठांनी अनुदान मंजूर करण्याचे वाटप करण्याचे कार्य सरकारच्या वतीने करण्यास सुरुवात केली होती आणि विद्यापीठीय शिक्षण नियोग अभ्यासक्रमात
सुसूत्रता, नंतर शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांचे प्राधान्य, उच्च शिक्षणातील विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी या गोष्टीचा आयोग करत होते. आणि प्लस एवढंच नाही, तर आयोगाने विद्यापीठाचा विकास परिषद स्थापने, नंतर आपण बोलत होतो की पदव्युत्तरी अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्रे व नवी विद्यापीठे स्थापना करणे ह्या मोलाचे कार्य त्यांनी केले होते. आणि प्लस भारतात दूरदर्शनचे आगमन झाल्यानंतर कंट्री वाईड क्लासरूम या कार्यक्रमाने आयोगाच्या वतीने दूरदर्शनवर प्रसार करण्यात आला होता. म्हणजे बेसिकली त्यांनी काय केलं होतं, त्यांनी पहिले बघितलं होते कोणते म्हणजे सर्वप्रथम जे क्लासरूम जे आपण बोलत होतो, की कॉलेजेस वगैरे आहे किंवा शाळा वगैरे आहे, हे कोणाच्या अंडर येतील? युनिव्हर्सिटीच्या अंडर. तर युनिव्हर्सिटीला ते युनिव्हर्सिटी त्यांना डायरेक्ट कसा हेल्प करू शकेल, ह्या प्रमाणचं एक प्रयोजन त्यांच्यामध्ये करण्यात आलं होतं. राइट. सो दिस इज व्हॉट यू कॅन से दिस थिंग. तर 5 इयर प्लॅन पहिले अडॉप्ट करण्यात आला होता. 5 इयर प्लॅन. तर 5 इयर प्लॅन अडॉप्ट करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये काय-काय करण्यात आलं होतं, तर इट बिगन टू सँक्शन अँड द disperse the grant of the university in the behalf of the government. म्हणजे काय झालं या 5 वर्षामध्ये जसं ज्याप्रमाणे आपल्या राजनीतीमध्ये 5 वर्ष आहेत पॉलिटिक्समध्ये, त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटीच्या ह्याच्यामध्ये पण 5 वर्षाचं धोरण होतं. या 5 वर्षाच्या धोरणामध्ये आपण बोलत होतो, की यात शाळा किंवा कॉलेज यांना युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठ डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट आर्थिक मदत करू शकते. अशा प्रकारचं धोरण, की जेणेकरून ते आर्थिक हे करू आणि प्लस एवढंच नाही तर आपण बोलत होतो, की सिलॅबस वगैरे म्हणजे अभ्यासक्रम कसा असला पाहिजे. ह्याचं सगळं डिसिजन तो सेपरेट हे व्हॉट वी कॅन से विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी घेऊ शकतो, अशा प्रकारचे धोरण करण्यात आलेले होते. म्हणजे बघा आतापर्यंत आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो, की मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये जेवढे काही कॉलेजेस येतील, ते कोणाचं ऐकतील? मुंबई युनिव्हर्सिटीचं ऐकतील. त्याचप्रमाणे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये जेवढे पण कॉलेज येतील, ते कोणाचं ऐकतील? पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. भले मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आपण अजून एक युनिव्हर्सिटी बघत होतो, ज्याचं नाव सोमिया जे एक स्वतः एक म्हणजे न्यू युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस बनण्याच्या आपलं ते कगारमध्ये आहे आणि ऑटोनॉमस ते बनत सुद्धा आहे आणि बनली सुद्धा आहे. तर ते कसे आहेत सोम्या कॉलेज वगैरे, सोम्या युनिव्हर्सिटी जे आपण बेसिकली म्हणतो. ते कसे भलेही ते मुंबईला असतील, परंतु ते त्यांनी स्वतःचे एक स्थळ त्यांनी साध्य केलं किंवा स्वतःचे ते कॉलेज त्यांनी मंजूर झालेले त्यांना, की जेणेकरून ते स्वतःचे डिसिजन युनिव्हर्सिटीवर डिपेंड न राहता ते स्वतःचे डिसिजन घेऊ शकतात. अशा प्रकारचे धोरण आपण बघू शकतो. म्हणजे काय, की काही लागणारी आर्थिक मदत म्हणावी किंवा अभ्यासक्रमामध्ये फेरफार म्हणावं किंवा कशाप्रमाणे आपल्याला मॉडर्न शिक्षणाकडे गेलं पाहिजे आणि आपला काय अभ्यासक्रम असेल, आपण कशाप्रमाणे क्लासरूम भरवता येईल, हे परिपूर्ण जे काही प्लॅनिंग असतो ते त्यांच्याद्वारे युनिव्हर्सिटीद्वारे किंवा त्यांच्याद्वारे घेण्यात आलं. म्हणजे व्हॉट वी कॅन से प्रॅक्टिकल्स बेसिकली प्रॅक्टिकल जे आपण म्हणतो, प्रॅक्टिकल म्हणजे काय, की प्रयोगशाळेमध्ये काय-काय प्रयोग आपण करू शकतो. हे सगळे काही गोष्टी त्यांच्याद्वारे होत असं राहतं. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे कामं युनिव्हर्सिटी थ्रू होत असतात आणि हे त्यांनी हे केलं होतं, मंजुरी दिली होती आणि ते पुढे करण्यात आलं होतं. आणि एवढंच नाही तर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे पुढचे जे शिक्षण आहे, पदवीच्या पुढचं पदवीधर झाल्यानंतरचं पुढचं शिक्षण आहे, याच्यासाठी नवीन युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश करण्यात आला होता आणि मग खूप नवीन युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. म्हणजे नवीन विद्यापीठे बनवण्यात आले होते, की ज्यामध्ये फक्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यासोबतच युनिव्हर्सिटी म्हणजे काय आपण पदवीधर आणि नंतर उच्च पदवीधर हे असे जे काही सुविधा आहेत, हे बनतील. असे काही जे सिनारिओज आहेत, हे बनतील ह्याचं आपण काळजी घेतलेली होती आणि म्हणजे त्याच्यासाठी नवीन युनिव्हर्सिटी सुद्धा बनवण्यात आलेले होते. राइट. आणि एवढंच नाही तर बघा ह्यांच्या जे म्हणजे बघा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कमिशनने अजून कोणतं कार्य केलं होतं तर कंट्री वाईड क्लासरूम म्हणजे देशभरामध्ये चालणारा क्लासरूम, देशभरातला वर्ग म्हणून त्यांनी एक कार्यक्रम सुद्धा ब्रॉडकास्ट केला होता, ते पण दूरदर्शनवरती. ज्याच्यात या कमिशनद्वारे ज्याच्यात पूर्ण दूरदर्शनवरती क्लासरूम घेण्यात येत असत आणि लोकांना शिक्षण देण्याचं काम हे टीव्ही मार्फत सुद्धा होत होतं. ज्याप्रमाणे आता आपण बोलतो, की बघा कोविड काळामध्ये आज आपण दूरदर्शनमध्ये जाल तर किलबिल म्हणून एक कार्यक्रम होता. किलीबिली, म्हणजे एकदाच किलीबिली एकदाच
ओके. किलीबिली या नावाचा एक कार्यक्रम येतो. ज्याच्यामध्ये अजून बोललं होतं, की दूरदर्शनमध्ये आता ते आपल्याला शिकवतात ते. म्हणजे या कोविड पिरियडमध्ये त्यांचे काही प्रोग्रामचे तुम्ही लिस्ट बघाल तर ऑलमोस्ट ऑलमोस्ट जे काही सांगण्यात येत आहे, म्हणजे जे आम्ही तुम्हाला शिकवतोय किंवा जे शाळेमार्फत तुम्हाला शिकवलं पाहिजे, ते सगळ्या गोष्टी त्यामार्फत सुद्धा शिकवण्यात येत आहेत. ओके. तर ते टीव्ही मार्फत आपल्याला शिकवण्यात येतं. त्यानुसार आपल्याला माहिती आहे, की आपलं रिव्हिजन सुद्धा होऊ शकते. तर तुम्ही कधी बोर झाला असाल किंवा काय झालं असेल, तर तुम्ही कधीतरी दूरदर्शन बघाल सकाळी आय गेस 10च्या दरम्यानमध्ये. तर 10च्या नंतर तेव्हा तुम्हाला ते किल बिल एक प्रोग्राम तुम्हाला दिसू शकतो. जेणेकरून आपले जे शाळेतले जे काही प्रोग्राम आहे किंवा आपण कंट्री वाईड क्लासरूम अशा प्रोग्रामनुसार किंवा शिक्षण अशा प्रोग्रामनुसार हे शिक्षणचा प्रसार होत असतो. टीव्ही मार्फत सुद्धा शिक्षणचा प्रसार होताना आपण बघू शकतो. सो दिस इज द थिंग. आता बघूया डू यू नो सेशन. So the art of development was established. The art department was established in 1965 in the Maharashtra to frame the policy of the art education. And for it, the implementation by the institution of the art, the department undertook the responsibility to organize the drawing grade, the examination at the school level. At the school level. तर बघा त्यांनी बेसिकली काय केलं आर्ट याचा विचार बघा ड्रॉइंग आपण बोलू शकतो किंवा कार्यानुभव आपण बोलू शकतो किंवा हे जे काही विषय जे आर्ट म्हणजे कलाशी संबंधित किंवा संगीत म्हणावं किंवा वाद्य म्हणावं अशा प्रकारे सब्जेक्ट आपल्याला शाळेमध्ये असतात. तर हे जे शाळा किंवा आर्टचे जे डिपार्टमेंट आहे, आर्टचा जो कलाचा जो दृष्टिकोन आहे, कलासुद्धा घेण्याचं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये 1965 ला चालू झालं होतं. महाराष्ट्रामध्ये कला शिक्षणाचे धोरण आखण्यात आलं होतं. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यामधली कला ही उद्भरावी अशा प्रकारचं शिक्षण आणि ते फक्त कॉलेजमध्येच नाही तर शालेय ह्याच्यापासून सुद्धा अ, शालेय ह्याच्यामधून सुद्धा ते चालू व्हावे अशा प्रकारचे धोरण आपण बोलतो. ज्याप्रमाणे आपण बोलतो की इंटरमिडिएट किंवा इंटरमिडिएट जे आपण बेसिकली ड्रॉइंगचे कॉम्पिटिशन बघतो. तर हे जे काही कॉम्पिटिशन असतात किंवा हे जे काही परीक्षा असतात तर याच्यासाठी की आपली जी कला वगैरे आहे किंवा आपली जी कला आहे ह्याला विकास मिळावा किंवा वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम हे जे काही धोरण आहेत, हे मिळून आपला जी कला आहे, आपल्यामधली कला यांना विकास मिळावा यासाठी हे धोरण सरकारद्वारा करण्यात आलं होतं आणि आपण बघू शकतो, की आजच्या तारखेला प्रत्येक एका शाळेकडून असे जे कार्यक्रम आहे, निरनिराळे कार्यक्रम आहे किंवा त्यांचा सिलेबस तरी आपण चेक केला म्हणजे काय अभ्यासक्रम तरी बघितला, तर अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपल्याला कलाचं एक मूलभूत स्थान आलेलं आपण बघू शकतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द एज्युकेशन, हायर एज्युकेशन. पुढच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत एन-सी-आर-टी म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ओके. पुढच्या सेशनमध्ये. कोणाला काही डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता. यू गाईज कॅन आस्क. सो दिस इज द थिंग यू गाईज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता. दिस इज द थिंग ऑल अबाउट एज्युकेशन म्हणजे बघा आपलं शिक्षण किती प्रमाणात आणि कसं-कसं एक वेगवेगळं विविध रूप घेत आलंय. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडे येणार जशाप्रमाणे आपण बघितलं होतं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य आपल्याकडे आलं, ते काय सहज नाही आलं आणि एका रात्रीनं आलं. त्याच्यासाठी खूप असा 1987 म्हणजे 1957 पासून काही-काही घटना घडत आल्या. त्याच्यानंतर 1947 ला आपल्याला त्याचा रिझल्ट भेटला. म्हणजे 90 वर्षानंतर आपण सहजा बोलू शकतो. त्याचप्रमाणे आता आपल्याकडे जे एज्युकेशन आता जे आपलं एज्युकेशन सिस्टम चालू आहे, त्याच्यामध्ये पण चेंजेस कधी ना कधी आले. त्याच्यामध्ये सुद्धा बदल काही ना काही आले. ते आपण बघत आहोत. 1947 पर्यंत 2020 पर्यंत 1947 पासून 2020 पर्यंत काय-काय बदल झाले आणि काय-काय गोष्टी आहेत, ते आपण बघू शकतो. ठीक आहे. आणि ते आपण या देशामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. या सो दिस इज द थिंग. ह्याच्यापुढे काही डाउट असेल तर यू गाईज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता. अँड आय होप तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल आणि जर नाही कळालं असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे.